माहिती आणि तिच्या मायले काहीच माहित नाही आपल्या राणीच्या. पण हिनं घर सोडून असं झाले नाही पाहिजे नव्हतं. पण नाही त्या तुमच्या पोराने झालं नाही पाहिजे होतं हे सागरनं. तेच चुकलं ना. माय बापाले सोडून असं बिनफालतू घराच्या भोवताल म्हणजे घराच्या बाहेर आता बाहेर किती काय नाही म्हटलं तर किती राहते. आता भाडं तोडं हे ते खाणं पिणं सारं फुकट होतं इथं. आता किती पगार पुरण बाई त्यावाल्या सागरचा. हे राणीले अक्कल नाही आहे का अशी तरी कायले वागते हो बाप्पा हे. नाही तिच्या माईले माहीत नाही जी बाई. तिच्या माईले माहीत असतं ना तर इलेच बोलते ते इलेच बोलाले ना. आता जर माहीत पडलं ना बाई हे बोलणारही नाही राणीसोबत. ते अंता बोलणारही नाही. तिच्या बापाले तर काही माहीतच नाही म्हणा. पण समजा राणीचं असं अंताने माहीत पडलं का नाही अंताही पोरीसोबत बोलणार नाही आता. तिले समजायला नाही पाहिजे का अंता नाही यायची बिलकुल तशी. ही अंतानं लय दिवस काढले बाई तिच्या मायनं. लय दिवस काढले गरिबीत काय. आणि तिचे भांडे सुद्धा पडे जी खाली. मग आता तुम्हाला काय सांगाव ह्या गये बद निसतं घर तिचं. आता पोरानं बांधलं आणि मग नंतर तिनं टीना उचलल्या वाटते. ते काहीतरी सरकारची स्कीम होती ना तर त्याच्यात टीना भेटल्या होत्या. तर कुठं तिनं समोरच्या याच्यात नाही का टीना टाकल्या होत्या तिनं ह्या अंतानं. आणि मागं कानी एक खोपडं काढलं होतं आणि त्याच्यावर नाही का ते इंग्लिश कौलं आहे ना ते टाकले होते. नाही तर त्याच्या पहिले ना मार घर गये जी तिचं. गयाले जेवाले नाही बरोबर. पाण्या पावसाचे तर भल्ले गेले होय बाई त्याचेवाले. आमच्या घरी येऊन झोपे दोघे नवरा बायको लेकरायले घेऊन. आता असे दिवस हिनं राणीले तर माहीत आहे साऱ्याच गोष्टी. लहानपणापासून ही लहानी होती तर ती नाही काढलेच ना. लहान होती म्हणा ते. पण समजे ना तिले राणीले बी राहुल नाही समजे. बाई सांगा बरं मग आमच्या घरी काही कमी आहे का. इले 2 कामं करायला काहूनच जिवाळीवर येते काही माहीत का. आता पा आता हे माझ्या घरचा माणूस दवाखान्यात गेला. ह्या दोघांचे नाटकं होते. हिनं नाही का शालूनं किती वेळा थांब केलं. हे शालूलेच उलटी बोलली ते राणी आणि ते माय पोरगही काही कमी नाही बोललं म्हणा. आता ते दोघंही नवरा बायको बोलले चालले गेले तर आम्ही बाहेर होतो दिसलो नाही का तुम्हाला. आणि मग तुम्ही आले. हो ते पोरगी रडता नाही दिसली जी मला शालू. गई वया करे ते. मग जाऊ नका भाऊजी जाऊ नका भाऊजी. मी म्हटलं बाई जाऊ दे ना. जाऊ दे म्हटलं रट्टे घट्टे पडन त्याला बाहेरचे तेव्हा समजन म्हटलं. आणि इले समजन. सासू सासऱ्याचा आयता पगार आयता. आता त्याचा पगार तो ठेवे. सागऱ्या लागलं दे तो घरात नाही तर नाही दे. नाही तर त्याचा बापच आणेन सर्व काही खाणं पिणं सर्व करे. बाप काय रे मागते पोराले पैसा. मागाले याचा पैसा जशान तसा बायको तोडवे आणि स्वतः तोडवे. यो बूट घेऊ दे हे कपडे घेऊ दे तिले ते साडी करू दे. आणणं नुसतं हे ऑर्डर करणं ते ऑर्डर करणं असंच चालू होतं त्याचं. 1 रुपया नाही ठेवला जवळ यायनं दोघाही नवरा बायकोना. एवढं नाही पाहिजे बापा. नाही हे पोट्टी लय दिसून राहिलीची मले राणी. पहिल्या घरी ते खरंच लय दुःखात होती. पण इथं चांगलं पोरगं भेटल्यावर चांगलं राहिले पाहिजे. 2 कामं करायला पाहिजे. कैल्यानं कामं केल्यानं मरत थोडी असते बाई. इलेनं पहिलेपासून नाही का अंतानं शिकवलंच नाही जी कामाचं. नाही नेटेली गिटेली आहे ते कामात. याच्या विषय नाही आहे. नेटेली गिटाली आहे. किती फरक आहे हिच्यात न तिच्यात सांगा बरं. आता संध्याले तिनं पाहिलंय नाही अजूनपर्यंत माहीतही नाही तिले. पण किती लवकर मैत्रीण झाली त्याचीवाली. त्याच्या दोघांची एकमेकात किती बोलून राहिल्या. तर गाडीवर बसूनही गेली. सामानही आणलं पाहुणसाराचं तुमच्यासाठी. पनीर घेऊन आल्या आंबे घेऊन आल्या आणि दोघे जणी करून राहिल्या आता स्वयंपाक करायला. किती फरक आहे का नाही. सांगा बरं किती फरक आहे. हे नाही हे राणी तशी नाही. हे राणी असती ना निसती याकडं तोंड करू राहिली असती. आई हे करू का आणि ते करू काच असतं बाई तिचं. पण भरभर गेली नसती केलं नसतं. का नाही संध्याबाई का नाही माझ्या दोन्ही पोरीसोबत धडाची बोलन व्यवस्थित मनमोकळेपणानं. बिलकुल नाही. जाऊ द्या बा त्या पोट्ट्यानं त्याच्या मनानं केलं. आम्ही तिले स्वीकार केलं ना. पण हिनं जर चांगलं ना कामचं केलं असतं चांगली वागली असती घरात तर आम्ही चांगलं पाहिलं असतं का नाही. पण चांगली राहतच नाही ना जिथे. नाही चुकते राणीचं चुकते. मी चुकलंच म्हणणार ना बाई. हे तुमची वाली दुसरी सून लागेच मन मिळावं आहे असं वाटतच नाही तिले नवीन असल्यासारखं. आणि मलाही वाटू नाही दिलं बाई तिनं. नाही हे राणीचं बरोबर नाही बाई. लय फरक आहे बाई दोघीत लय फरक आहे. आता तुम्ही पाहिलं नाही का संध्याले चालय म्हटलं लगेच संध्यासोबत गाडीवर बसून गेली बी. आणि आंबे आणले पनीरही आणलं स्वयंपाकाला लागल्या दोघीच्या दोघी. आता तिच्यावर मजबुरी आहे बिचारीवर. तर आपण तरी काय करावं कसं आकलावजी. एवढं कठोर मन नाही आहे ना आपलंवालं. माहीत नाही आहे बाई.
ते आता मायवाल्या सवतीची सोनं असो का काही असो बाई, लहानसं लेकरू व्हायची, तिला 2.5 वर्षाचं. आणि काय म्हणते तिचं हालचं ऑपरेशन झालं. आता उद्या परवा होय ना, उद्या होणार आहे वाटते सुट्टी. नंतर तुमचे सासरे गेले, फोन आला का नाही दवाखान्यातून, तर पटकन चालले गेले ना ते गाडीनं. आता हे स्वयंपाक करून राहिली, स्वयंपाक पाणी झालं, जेवण खावणं झाले, ते डब्बा घेऊन जाय म्हणा लागेल तिले. आपण आपले जेवण करत राहू. करून राहिल्या दोघे जणी, संध्या बी करून राहिली बिचारी. पा बरं, पा कसा हासाचा आवाज येते त्याचा. पा आहे ना, राणी अशी कधी राहिलीच नाही, ते मायावल्या पोराची बायको कधीच नाही राहिली. माया दोन्ही पोरीसोबत अशी राहिलीच नाही बाई. कामापुरतं बोलणं तिचं, 2 शब्दाच्या वर तर बोलणार नाही. कायचंच एवढं घमंड होतं ना, कायचंच नाही तिले. बापा तुम्ही काय म्हणान, कशी बोलती हिची सासू. नाही आता काय म्हणायचं आहे तुम्हाला, तिची गलती असल्यावर. आता तिचं तुम्ही सांगून राहिले एवढे, असं तवा सांगताना सांगाले बाई तुम्ही बिनफालतूच मला थांबवलं जी बाई. आजी उद्या तुमच्या इनीच्या पोराचं लग्न आहे ना, राणीच्या भावाचं. तुम्हाला आलं नाही का बोलाव ना, तुम्हाला सांगितलं नाही फोन करून. सांगितलं होतं माय, सांगितलं जाईन ना, हे दोघं जाईन ना तिकडं. जाते का काय करते, तर याच्या बापाले पाठवा लागन, नाही तर म्हणून आले नाही म्हणून पाठवा लागन बाई याच्या बापाले. त्या आमचा आपसात काही असो आता पाठवा लागन. जाते का नाही जात का बाई सागरचा बाप, मलाही नाही माहिती. बरं राणीचं जाऊ द्या, मी काय म्हणलं सविताबाई, तुम्ही काही पोरीकडे लक्ष द्या. आता तिले समजावून सांगा काय करा लागते काय नाही करा लागत. आणि गरोदर आहे बरं तुमची पोरगी, संध्या 2.5 महिने झाले तिले. अरे बापा नाही जी, हे काही नातू मला काहीच नव्हता ना जी. आता ते मायवाल्या सुनेचं त्या राणीचं तसं झालं. आता हे हाय बाई 2.5 वर्षाची, पण शेवटी मला कसं आता तुम्हाला काय बोलावं काय म्हणाल तुम्ही. पण खऱ्या नातीसारखी मला तिले हे नाही येण बाई. त्या 2.5 वर्षाची पोरगी आहे ते नाती नसोय मायवाली. आता ते किती काही नाही म्हणलं तरी पण आपलं ते आपलंच असते ना. बरं झालं बाई, देवच पावलाय जी. एक प्रकारचं एखादी पाहिजेच होतं बाई. बरं झालं माझ्या संध्याला लागलं. लगेच माझ्या मोठ्या पोरीले हिच्या पहिले झालं लग्न, पण तिले काहीच नाही, काहीच राहिले पाहिजे नाही म्हणते बाई सध्याच. मला सर्व्हिसवर लागायचं आहे, सर्व्हिसवर लागायचं काय करते बाई मायवाली मोठी पोरगी श्वेता. हो ते मला मी नाही एकडा मजा उडवली होती तुमच्या पोरीची आपल्या श्वेताची. तर ते म्हणे काकू नाही पाहिजे म्हणे, मला जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभी होत नाही तोपर्यंत पाहिजे नाही म्हणे बाई. मी म्हणलं मग आता काय नवीन पोरीचे नवीन विचार आहे का नाही. हो पण तुम्ही लय आनंदाची बातमी सांगितली जी मला बाई. आनंदाची बातमीच घेऊन आल्या माझ्या घरी. खरंच बाई. आणि हे गेली आमच्या घरची हे राणी, आणि तुम्ही मस्त गोष्ट घेऊन आल्या मायावाल्या घरी. लय खुश झाली बाई मी आज. आता तुम्ही जाय म्हणलं म्हणून मी गेली बाई. नाही तर सोनीले पाठवलं होतं मी बोलवाले राधिका बाईले, पण तवाही नाही आल्या ना. आता मी मंगानी गेली ना तर मंगानी नाही आल्या. आता उद्या सकाळी त्याले का नाही काहीतरी आण जा, मच्छी फच्ची आण जा, नाही तर मग काही मटण गिटण घेऊन ये जा. सकाळी स्वयंपाक करतो मी, उद्याच्या दिवस काही जात नाही. पैरवा जाते त्या गावाले. तर काय पप्पा पहिलेच तर म्हणे गेल्यावर, मी आल्यावर वावरात उठून पैता म्हणे तुम्ही म्हणे रात नाही म्हणे 2 दिवसासाठी म्हणे नदात आली तर म्हणे काही तुम्हाला हरीक नाही ना काही नाही म्हणे तुमची बहीण म्हणे. मला बेकार वाटलं बाई म्हणे. तर आता काय करावं, मला 2-4 दिवसच लागलं होतं. आता उद्या आहे काम, पण मग आता अजून उद्या गेली तर अजून म्हणून त्याले अजून मग हे भेटन बोलाले. मग त्याच्यापेक्षा काय उद्या जातच नाही मी. स्वयंपाक पाणी करतो, त्याला पावनचार करतो आणि मग परवाच्या दिवशी जाईन. मग आणून उद्या सकाळी देतो, मटणच देतो आणून, आणि आंबे देतो, आणि काय ते मांडे बनवतो म्हणे म्हणून खरं ना. आपली राधिका मांडे बनवतो म्हणे तुला. बनवतो ना, आम्हाला तरी खायला भेटून त्या निमित्तानं ती आली तर. बनवतो ना बाप्पा, बनवतो ना मांडे. ते सोनी म्हणते ना तिले आवडते लय, तर बनवतो ना. आता बनवतो. तुम्ही सकाळी लवकर घेऊन ये जा, म्हणजे लवकर बनवीन मग मी. बरोबर. आपण हे भेटायला नाही आली ना ते राधिका. बाईले इकडं भेटाले, मला मोठ्या भावाची आठवण येते का नाही येत तिले. बोलली नाही का तू काहीच नाही बोलली. तुमच्या भावानं बोलावलं का काही च्या बहीण मी गेलो असतो भेटाले तिले लाईनाच्या घरी. पण तुले तर माहीत आहे ना मला कोण नाही कोणी. दादू ये चल रे पक्का प्रकाशराव चला. तुझ्या सोडकीच्या आहे तहसीलमध्ये, तुझ्याशिवाय काम होत नाही, असं नाही होत आणि तसं नाही होत, हे करतच राहते. आणि जाऊ बा म्हटलं आता 200-400 रुपये आपल्यालाही भेटते म्हटलं तेवढेच घरी. माणूस आहे बाई, 200-400 रुपये भेटते म्हणते, 1 रुपया देत नाही, 1 कडकू मारत फेकत नाही मला. 100-150 रुपये फेकले तर फेकले. ते पोरीच्या हातानं ते पोरगी खिशात हात घालू काढते. डॉक्सूनच येते आणि म्हणते 200-400 रुपये घरात आले तर होत नाही का. काय लागावं बाई या माणसाच्या तोंडाले. हो बरोबर आहे. आण जा घेऊन ये जा. आणि ठ्यास येणार आहे उद्या सकाळी, नाही तर संध्याकाळी जाता फिर जा तिकडं लाईनाच्या घरी. मी नाही जात चहा बहीण महाबी तर ते करूनही दिसलं का मग मला ते करून येते राग पहिले असतं. मग मला ना तिले बोलू वाटते मग
लेखाची माय पोरीला रागच करते माय सोनीचा. हा, सोनीचा राग करायला काही बी बोलते म्हणते तिले सोनीले. जाऊ द्या, मी नाही काढली त्या दिवशी लय तिले, चांगली काढली ना. मी म्हटलं का पुतणी होई तुझी वाली आणि अशी काऊन बोलतो माया पोरीले. याच्यानंतर बोलशील ना म्हटलं तुला चांगली झोडपतच बसेल. माया पोरीले म्हटलं ते लहान आहे तिले समजत नाही म्हणून काही बोलतं का म्हणलं तू. हा, तिले काही बोलते म्हणे ते सांगे माझे सोनी सांगे. बोलली त्या दिवशी काढली. मी म्हटलं पाय तुझ्या काही अधिकार नाही म्हणलं माया पोरीले बोलायचा, काही गरज नाही म्हटलं. तू काय माय नाही होय तिची वाली. मग चुपचाप बसली. मग नाही काही म्हणलं तिनं. जाऊ द्या, आपली पोरगी का नाही थोडीशी हटकोर आहे, जिद्दीला आहे. हा, तिथे मग नावानं बोलवते ना जी. मग बोलावले करून म्हणते, करून म्हणते, करून काकू हे करणे म्हणते, करणे करते तिले. हे पोट्टी मग तिला काही बोलते ना. मग हे पोट्टी बी मग ते बोलली असेल. मग अहो, तर ती लहान आहे, मोठी आहे का एवढी मोठी आहे का ते. ती लहान आहे. 10वीचे पेपर दिले ती ना. आता रिझल्ट लागन 1-2 दिवसानं रिझल्ट लागले. जाय घर तू स्वयंपाक कर. ते बाई तिकडे जेवते म्हणून आपल्यासाठी स्वयंपाक बनवत नाही का. कायची भाजी बनवतो जाय बनव. तिची बनवू बापा भाजी, वड्याचीच भाजी बनवतो. ती पोट्टी नाही खात सोनी. तिला काहीतरी द्यावं लागन थोडंसं बनवून दुसरं काही. ते वड्या तर कशीच खात नाही. तिला तर आवडतच नाही वड्या. तुम्हाला आवडते ना मग देतो ना बनवून तुम्हाला वड्या. ते काही खाते. सोनीचं काही तेवढं खायचं नाही, फक्त वड्या सोडून. वड्याच खात नाही बदमाश. त्या बहीण माय बिन पोट्टी पासही होते का नाही होतं मला नाही आहे गॅरंटी सोनीची पास होईल म्हणून. काऊन का तिच्या सेंटरवर गेलतो मी पहिल्या दिवशी. पहिल्याच टेबलवर आली ते. एकदम कंडक्टर तिथं आपली सोनी तिथं. तेव्हाच म्हणलं मी हे पोट्टी नापासच होती म्हटलं. आता काही खरं नाही. मग आता माहीत पडन रिझल्ट लागल्यावर, आता निकाल लागल्यावर समजत. पाय बाबू केवळ तुला आताही समजावून सांगतो मी. हां, त्या पोरीले असं वागू नको. आता चांगलं वागव बरं. आता वहिनी होय म्हणून तिला समजाव केलं मी ना. आणि त्याच्याकडून भाग घेतला आणि त्याला समजावून सांगितलं म्हणून त्या मानल्या वहिनी. दादाले गीताले माहीत पडलं ना माझ्या भावाले. बस बाबू त्याईनं जोडून दिली मग हे सोयरीक. आणि तू का नाही त्या पोरीले असं वागशील ना तर ते संसार मोडून जाय. लक्षात ठेव तू. आता तरी सुधर बाबू. बिनफालतूचे काही कारनामे करू नको. पोरगी चांगली आहे, ते काही बेकार नाही आहे. ते पोरगी स्वभावले चांगली आहे, चालचलन सगळं चांगलं आहे त्या पोरीचं संध्याचं. आणि तू काहून असं वागतं रे तिच्यासोबत. ठीक आहे ना आई, नाही वागत ना. आता मी शब्द दिला ना मामीले, नाही वागत ना. पण मामीले कोणा सांगितलं होतं इथपर्यंत आली मामी. मला बोलाले, मला हे करायले तुला सांगितलं होतं का फोन करू नाही. हो सांगितलं मी ना. काय म्हणतं मग तुम्हाला सांगू नाही काय मग. त्या पोरीचं ते पोरगी किती लढत राहे. आणि तू बी एखाद दिवस ते मग तिच्या मायले सांगितलं असतं, बापाले सांगितलं असतं. गोष्ट कुठपर्यंत गेली असती ते. नांदूस नसतं दिलं तुझ्याजवळ तिच्या मायबापानं. मग तिला घेऊनच गेले असते. म्हणून मी मामीले फोन केला आणि तुला समजावायला सांगितलं. कमसे कम गोष्ट इच्छा इथं दबली तरी. नाही तर तिच्या मायबापाजवळ भावाजवळ सांगितले असतं तिनं. तिच्या घरी काय कमी आहे. ते पोसू नाही शकत का पोरीले. त्याजवळ कायले ठेवण रे ते. पण ठीक आहे ना, बोलावलं तर बोलावलं, जाऊ दे. मी आता म्हणतो ना नाही वागत म्हणून. तिला जसं करायचं तसं करा. जे कपडे घालायचे ते घाला. काय करायचं आहे काय नाही. मला असं आता थोडंसं मला नाही आवडत जास्त बोलणं. असं वाटते का ते वहिन्या गिन्या माहित आहे ना मग कशा आहे. बोलते चांगले आहे ना मग एकदम तेरीवर मेरीवस येते. मी म्हणतो आपल्या घराण्याचा तमाशा दिसला नाही पाहिजे बा. म्हणून मी संध्याला जास्त काही बाहेर बसू देऊ नये, जास्त काही तिला बाहेर फिरू देऊ नये. त्याच्यासाठी होई आई. ते आत्याचे पोरं आहे तसे म्हणून त्याच्या बायका तशा आहे. आणि बाबू त्या तशा आहे ना बोलणार म्हणून नवऱ्याजवळ टिकून आहे बाबू. नवरे जाग्यावर आहे त्याचे. गायासारख्या वागल्या असत्या ना ते एकही नवरे जाग्यावर नसते. इकडं तिकडं मार हे केलं असतं ह्याही नसत्या टिकल्या. बोलून टिकून तरी राहिले ते नवरे. त्याच्या काही चुके नाही, चुकार आले. तू तुझ्या भावाईले सपोर्ट करतो, त्या आत्याच्या पोराईले सपोर्ट करतो आणि त्याईले तुझ्या बहिण्यास लागते ठेवायला. नाही तसं नाही. जाऊ दे, मला भूक लागली, दे बरं जेवण. चल देतो जेवण. जाय वाढतो त्या बापाले वाढतो तुले वाढतो. जाय हातपाय गीतपाय धुय. बरं का मित्र आणि मैत्रिणींनो, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि ते औषध सांगितलं ना मी सर्व याच्यावर चालते. मुडव्यात, किडनी स्टोन, दमा, डायबिटीज, शुगर सगळ्या गोष्टीवर चालते. वातावर काय आणि केसावर, चेहऱ्यावर सगळ्या गोष्टीवर ते हे चालते. आपला थकवाच गायब होते. मी एवढी हे होती ना म्हणजे वीक होती ना तर आता मला लय म्हणजे चांगलं आहे. मी आता मी स्वतः घेतल्या त्या 3 बॉटला. आता 4थी चालू आहे मला. तर त्यानं भरपूर म्हणजे हे होते. तर तुम्हाला ते बॉटल लागत असन तर सांगा. एक बॉटल 1500 रुपयाची आहे. पण चांगला रिझल्ट आहे मात्र 100%. कोणालाही सांगा. कोणाला बाळ वगैरे नसन होत समजा, लवकर नाही राहत कोणाला तर त्या बॉटलनं कन्व्हिन्स म्हणजे हे कन्सिव्ह होऊन जाते लवकर. तर म्हटलं लवकर म्हणजे नाही पण तरी पण का नाही 3-4 बॉटला घेतल्या तर होते. पण का नाही खूप मस्त बॉटल आहे. ते बॉटल मस्त आहे, औषध मस्त आहे,
चांगलं व्यवस्थित आहे. तुम्हाला रिझल्ट लागन त्याचा. कोणताही प्रॉब्लेम असेल ना तर मला कमेंट्स करा, मी तुम्हाला सांगेन. आणि ऑर्डर करायचा असला तर माझ्या नंबरवर तुम्ही काही मेसेज करा, मग मी तुम्हाला सांगेन कोणता त्रास आहे ते पण सांगायचं. पण औषध मस्त आहे 100%. माझ्या अनुभवावरून सांगू राहिली मी तुम्हाला. आणि लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मात्र ह्या चॅनलला खूप जरूरत आहे सबस्क्राईबची, तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय, गुड आफ्टरनून. दुपारूनच आहे आता.